चोपडा तालुक्यामधील चहार्डी गावामधील रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळतंय। चहार्डी या गावामधील धनगर गल्लीतील हा रस्ता संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पूर्ण होत नसल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। या अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना छोटा मोठा अपघाताला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांनी रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा जनआंदोलन केलं जाईल असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी दिली आहे। धनगर गल्लीमध्ये आपण या ठिकाणी उभे आहेत आणि हा जो रस्ता आहे आपण आताच बघितला की आताच हा रस्ता कंप्लीट झालेला आहे। हा आमदार निधीतनं झाला आहे असं ते म्हणतायत। आज ह्या सोयीसाठी बनवलेल्या रस्त्याने इथल्या रहिवाशांची गैरसोय केलेली आहे। आज रस्ता आणि त्याच्यातलं जे फुटस्टेप आहेत त्याच्यामध्ये बराच गॅप आहे आणि त्याच्यातलं जे कोना असेल किंवा त्याच्यातलं लागण्याची शक्यता आहे। बरेच लहान मुलं किंवा वयस्कर माणसं या ठिकाणी राहतात। रात्रीच्या अंधाऱ्यात किंवा काहीही याच्यातनं दुर्घटना घडू शकते आणि आमची या ठिकाणी सगळ्यांना विनंती असेल की हा रस्ता आता तो विथ एस्टिमेट बनवलेला आहे, विदाऊट एस्टिमेट आहे की त्याच्यावरती बनवलेला आहे, काय असेल त्याच्याशी घेणं देणं नाही। हा रस्ता एकतर आम्हाला इथं दुर्व्यवस्था व्हायला नको पाहिजे किंवा कुठलाही मिसॅप नको व्हायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी लवकर काम झालं पाहिजे। इथं कुठलीही आचारसंहितेची किंवा कुठल्याही आम्ही आज PWD नाही विनंती करणार आहे। जर त्यांनी नाही केलं तर याचे परिणाम इथं लागणाऱ्या लोकांना जर झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही PWD विभागाची आणि इथल्या त्या कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदाराची असेल। हे सगळ्यांच्या वतीने आम्ही सांगणार आहोत। येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे एवढीच सगळ्यांना विनंती। आणि जर नाही सुटला तर त्याचे परिणाम हे PWD विभागाला आणि ठेकेदाराला भोगावे लागतील।